वळूयात पुढे. मुंबई गोवा महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. कोलाड उड्डाणपुलाचे संरक्षण कठडे अर्धवट स्थितीत आहेत. कोलाड उड्डाणपुलाच्या संरक्षण कठड्यांची कामं अर्धवट स्थितीत असताना प्रशासनाकडून करण्यात आलेली घाई अपघाताला आमंत्रण देण्याची शक्यता आहे. एवढी अतिघाई करायची गरज काय? आतापर्यंत 17 वर्ष ही प्रकल्प रखडला होता, त्या टायमाला एवढी अतिघाई ना, आता एकदमच अतिघाई का केली? अजून 15 दिवस गेले असते, 17-20 दिवस झाले असते, कटेड झाले असते. आता ह्यातून अपघात झाला, काय होणार? त्याला जबाबदार कोण? एकदम भंगार पद्धतीचं काम चालू आहे. काम पूर्ण अद्याप झालेलं नाही आणि आमच्यासारख्या प्रवाशांशी जीव घेणं हे होतंय. अक्षरशः थोडीशी काही चुकी झाली तरी आमच्या कुटुंबातील, आमच्या समाजातील किंवा चांगले बांधव किंवा अतिशय चांगल्या घरातील लोक अतिशय त्यांचं घर उद्ध्वस्त होऊ शकतं. एवढी प्रतीक्षा देऊ शकतात. लवकर काम सुरू करा, ही आमची प्रतीक्षा नेहमी राहील. आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी. मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे, ते अद्यापही पूर्ण झालं नाही. मात्र ज्या ठिकाणी अर्धवट काम असताना देखील वाहतूक सुरू करण्याची घाई जी आहे ती प्रशासन आणि ठेकेदारांकडून करण्यात आलेली आहे. सध्याचे हे दृश्य आपण पाहता, हे दृश्य आहेत कोलाडवरील बांधण्यात आलेल्या पुलावरचे. आणि हा पुलाचा जर संरक्षण कठडा आपण पाहिलात तर अर्धवट स्थितीमध्ये असताना देखील यावरून वाहतूक सुरू करण्याची घाई जी आहे ती स्थानिक ठेकेदार आणि प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. मात्र आपण पाहिलं तर या पुलावरून जर खाली नजर टाकली तर जवळपास 100 फूट खाली जो आहे तो रोहाकडे जाणारा मार्ग आहे. अशा परिस्थितीत संरक्षण कठडे पूर्ण न होता या ठिकाणी वाहतूक करण्यात आलेली आहे. एवढ्या घाईने हा महामार्ग चालू करण्याची गरज का होती? कारण अतिघाई संकटात नाही, अशा पद्धतीची घाई जी आहे ती या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी अपघात झाला आणि त्यामध्ये कोणी प्रवासी मृत्युमुखी पडला तर याला जबाबदार कोण असेल, असा खरं तर सवाल जो आहे तो प्रशासनाला प्रवाशांकडून विचारला जात आहे. अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड.